नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. स्वप्नपूर्ती उदय विहार लवजी खोपोली या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सुनीता विकास निकम या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. बघूया आजच्या भागात काय होणार. ती गाणी वाजवता येणार का बक्षीस जाणार मिळावं ही इच्छा आहे. घरी जाऊया आणि बघूया संसार तर एका सुरात आहे ना. चला घरात जाऊन भेटूया आणि बघूया अचूक वाजवलेली गाणी म्हणजे वहिनीच्या मनातलं घरातले ओळखतात का. सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार 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 नमस्कार. घ्या उखाणा. अवकाशाच्या अंगणात ब्रह्मा विष्णू महेश विकासरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळेस. काय सांगता हो का? बरं हे अवकाश म्हणजे काय असतं, कुठे असतं? अंगावरती असतं. वरती? आभाळात. मला वाटलं टेरेसवर जाऊन आभाळात. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार. आई वडील. नमस्कार. दीर. नमस्कार. ननंद नंदेचे हसबंड. हो, हो. त्यांच्या सासूबाई. माझी नमस्कार. मावशी. नमस्कार. काका. तो माझा भाऊ. नमस्कार. ती माझी वहिनी आणि नमस्कार. सगळे मित्र. अरे वा वा वा. नमस्कार नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठे गेलं बालपण? बालपण गावाला आणि नंतर बाकी इकडे कोकणात धुळ्याला. काय करायचं आई बाबा? आई बाबा शेती. मग धुळ्यावरून एकदम कोकणात कुठे गेला? सांभाळ माझा सगळा माझ्या काकांनी केलाय. काकांनी? हो. आणि तेच माझे आई वडील आहेत. त्यांनीच मला लहानाचं मोठं त्यांनीच केलं. कुठे होता तुम्ही? मी शिकायला इकडे कोकणात आलो नंतर काकांकडे. कुठे? 5वी पासून पेडली म्हणून इथे गाव आहे. पेडली? पेडली. बर. पेडली. हं. तिथे 5वी ते 10वी तिथे शिकलो. 11वी 12वी पालीला केलं. नंतर वसईला गेलो. हात काय असं दाखवतो? माझ्या गावी. गावी. वसईला. तिकडे हे कशाला आले? बीएड करायला. ते आले तिकडे. हा. तुम्ही तिकडे काय करत होता? मी माझं तिकडचं माहेर तिकडचं बालपण सगळं. तुमचं बालपण तिकडे आहे? हो. कुठे हो? वसईचं. वसई गावामध्ये. मग घरी कोण कोण होतं? मम्मी पप्पा भाऊ आणि मी आम्ही तिकडे. खुद्द वसईमध्ये? हो खूप. तिथेच बालपण गेलं? हा हा. वा वा. शाळा कॉलेज तिकडे. मग तुम्ही तिकडे वसईला गेले हो. कशासाठी? बीएड करायला. मग बीएड नाही केलं का? केलं ना. काय गोड हसला तो तुम्ही. का हसला तो? तिथेच ऍक्च्युली खरं यांनी मला बघितलं. कुठे बघितलं तुम्ही? फॅमिली फंक्शन मध्ये एका लग्न होतं. बरं. लग्न कार्यक्रमात तिला बघितलं. आणि तेव्हा ही 9वीलाच होती 9वी आणि मी बीएड ला होतो. मग शिकवायला बसायचं तास पाठी घेऊन. नाही काय झालं वहिनी? आता तुम्ही बोला. ऍक्च्युली मला माहित नव्हतं. ह्यांनी मला पाहिलं ते. पण नंतर कुजबुज घरामध्ये चालू झाली कारण की रिलेटिव्ह मध्ये लागतात ते माझ्या मामीच्या. त्यामुळे पहिले तर 12वी पर्यंत थांबले. तोपर्यंत काही नाही बोलले. 12वी डीएड व्हायचं होतं माझं. तुम्हाला डीएड करायचं होतं? हा मला डीएड करायचं होतं. 12वीच्या नंतर यांनी मला बघायला आले घरामध्ये. मामी थ्रू माझ्या यांनी सेटिंग लावली सगळी. सेटिंग? आणि हे बघायला आले? ऍक्च्युली सेटिंग लावली म्हणजे मामीच्या थ्रू मामाला सांगितलं. मग मामाने मम्मीचे सगळं व्यवस्थित यांच्याविषयी सगळं सांगितलं. मग मम्मीने मला तयार केलं. ऍक्च्युली मला 12वी म्हणजे खूपच लवकर झालं लग्नासाठी कोणी यायचं म्हटल्यावर. बरोबर. मग मी म्हटलं ठीक आहे तू बोलतेस आणि आपले रिलेटिव्ह आहेत म्हटल्यावर ठीक आहे. मग आले घरी बघायला आले 12वी झाल्यानंतर. अच्छा रीतसर बघण्याचा कार्यक्रम बघितलं ते मनात होतं. ते मनात होतं? ते मनात होतं. ते त्यांनी सांगितलं नाही? ते सांगितलं नाही. ते त्यांनी तेव्हा त्यांच्या स्वतःच्या मनात ठरवलेलं होतं की मी करणार ते ह्या मुलीला करणार म्हणून. हो काय काय खरं? त्याच्यानंतर सगळं थोडं थोडं हळूहळू भांडं फुटत गेलं. घरामध्ये सगळ्यांना सांगत गेले असं. काय हो? मी मनात तिला 9वीला असताना ठरलं की मला करायचं तर हिलाच करायचं. अरे वा. आणि मी आपली घरच्या रिलेटिव्ह मध्ये बरेच जण होते मुली आलेल्या. पण मी सांगितलं नाही.
एकच लक्ष वसई. वसई. हो ना. हो. तिला त्यावेळेस तिला मुद्दाहून मी गणित वगैरे शिकवायचो त्यावेळेस. गणित. हा बोल तुला काय येत नाही सांग मला. हा काय तुम्हाला अंदाज यायचा हे मुद्दाम नाही शिकवताय? नाही 9वीला तेव्हा नाही एवढं काही लक्षात म्हणजे माझ्या मणीध्यानी पण नव्हतं असं वाटतं. मग काय झालं पुढे? मग काय नाही 12वीला मग मम्मीने मला सांगितलं की आहे असं असं येत आहेत बघायला. म्हटलं ठीक आहे चालेल तू सांगतेस आणि म्हटलं ओके. मग हे आले मला तेव्हा बघायला. तेव्हा यांचं बीएड झालेलं होतं आणि जॉबला लागलेले होते आणि नेमकं जेव्हा मला ते बघायला आले तेव्हा त्यांचा फर्स्ट पेमेंट झालेला होता. पगारच घेऊन आले? हा पगारच. आणि मग ते फर्स्ट मुंह दिखाई आपण जे बोलतो प्रथम दर्शनी बघतात मग तेव्हा त्यांनी तो फर्स्ट पेमेंट मला दिला. पहिलाच पगार हातात दिला? मला दिला त्यांनी. तेव्हापासून पगार तुमच्याच हातात आहे. काय हो ही काय आयडिया केली तो पगाराची जादू? पहिला पगार झाला म्हटलं मुलगी बघायची एकच बघायची तिच्याशी लग्न करायचं. मग काय पगार दिल्याबरोबर तुम्ही नंतर मग काही नाही मग घरात तेवढं मग काय त्याच्यानंतर जास्त काही नाही हे बोलले की आम्ही ठीक आहे पण आम्ही लगेच लग्न करणार नाही मुलगी डीएड ला. मम्मीने अड मी बोललो की मी थांबायला तयार आहे. अरे वा. तेवढं सांगा. त्यांचं कसं नाही, ठीक आहे 2 वर्ष 2 वर्ष 2.5 वर्ष 2.5 वर्ष मग आम्ही 3 वर्ष मी थांबायला तयार आहे पण त्यांना मला म्हटलं हीच पहिला पाहिजे. साखरपुडा करून घेऊ म्हणजे हातातून कुठे जायला नको. बरी सेटिंग लावली तुम्ही. 2 वर्ष आधी साखरपुडा करून घेतला. का तुम्हाला टेन्शन यायला लागलं होतं? टेन्शन म्हणजे नाही. कसं? म्हटलं जर कुणी बघितली गेली मग हातात. देवा देवा. बरं मग काय साखरपुडा केला? हो साखरपुडा केला. अच्छा 6 महिन्यानंतर. हा हा. आणि मग हे जसं सुरुवातीला आल्यावर बोलले होते की तुमच्यासाठी काही हरकत नाही 2 वर्ष 4 वर्ष हो ना बघा ना तेव्हा बोललेले 2 वर्ष 2.5 वर्ष मग साखरपुड्याची घाई लगेच 6 महिन्यानंतर करायला लागले. मग म्हटलं आता लग्न पण लवकर घाई घाई करतील. मग नंतर मग म्हटले की नाही नाही थांबू थांबू थांबू. आणि मग किती वर्षांनी केलं लग्न? 2 वर्षांनी केलं. तेवढं थांबले का? हो नशीब थांबले. माझं. थांबले पण फोनवर पुष्कळ वेळ आमचं चालायचं. सुकूनच नाही जीवन. खूप खूप बोलायचे. मग ते खूप हे पण खूप बोलतात मी तिला पण खूप विचारायचं ना बोलते. म्हणजे कसं पहिली माझी भरदार मूछ होती एकदम. हा तिला विचारायचो काय ग तुला कसा पाहिजे. मी म्हणते तुम्ही मूछ काढा. ऍक्च्युली मी त्यांना डिरेक्टली नाही सांगितली ही गोष्ट माझ्या फ्रेंड्स लोकांकडनं त्यांना कळली की तिला आवडत नाही म्हणून मग त्यांनी काढली ती म्हणून. किती वर्ष झाली लग्नाला? आता 9 वर्ष झाले आम्हाला. लग्न दोन्ही घरांनी मिळून लग्न करून दिलं तिने. हो 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 आता एकदम आनंदी आहात तुम्ही? एकदम खूप. व्हेरी गुड. चला तेव्हा आता या पहिल्या टप्प्यावरच्या खेळात किती बक्षीस मिळवणार दोघेही हे आपण बघणार आहोत. आणि त्यासाठी या बाजूला वाद्य पण आहेत. आणि आता मनातले भाव समोरच्यांना कळतात का? कुटुंबातले सगळे वहिनींच्या मनात काय चाललंय ते ओळखतात का? बघूया ना. 3 गाणी आहेत. एक गाणं वहिनी वाजवणार, दुसरं गाणं मिस्टर वाजवणार, तिसरं गाणं दोघेही वाजवणार. पहिलं गाणं बरोबर ओळखलं तर 500 रुपयाचं बक्षीस, दुसरं गाणं बरोबर ओळखलं तर आणखी 500 रुपयाचं बक्षीस, तिसरं गाणं बरोबर ओळखलं तर 500 रुपयाचं बक्षीस आणि 3ही गाणी ओळखली तर आणखी 500 रुपयाचं बक्षीस. म्हणजे बघा असं बक्षीस टप्प्याटप्प्याने वाढत जाणार आहे. तयार आहात तुम्ही? हो. पहिलं आव्हान दोघांपैकी कोण स्वीकारणार? याला म्हणतात गुरुजी, हो की नाही? हो हो एक नंबर. कुठलं वाद्य घेत आहे? ढोलकी. हे पाहिजे हो. घ्या. या 3 पैकी पहिलं गाणं कुठलं येणार ते बघूया. तुम्ही आधी यातलं कुठलंही एक एनवलप घ्या. घेतलं? आता हळूच यामधलं जे गाणं आहे मी दाखवतो हा सरांना म्हणजे गोंधळ नको व्हायला. चला सर तयार झालेले आहेत. वाद्य तेच पाहिजे? परत विचारतो. दुसरं कारण की मला असं वाटतं हा तर याच्यात येणारच. बघा तुम्ही. हा म्हणा 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 1 2 3. आल्यावर जोर आला. अभिनंदन. पहिलं बक्षीस मिळालं 500 रुपयाचं. आता यापैकी दुसरं गाणं ओळखायचं. आता तुम्ही वाजवणार आहात. आणि आता कुठलं वाद्य पाहिजे तुम्हाला? हे पाहिजे? 1 2 3. निघू का मी?
टेन्शन आलं मला. हा. परत नाही शक्य. ह्याच्यावर नाही शक्य. दुसरं वाद्य पाहिजे का? हे बघा एवढी वाद्य ठेवलेली आहेत. गुरुजी द्या इकडे. नाही मला जमणार. हा हे घ्या. चला. अजून एक बक्षीस मिळालं. अभिनंदन. चला आतापर्यंत 1000 रुपये बक्षीस मिळालेले आहेत आणि आता तिसरं गाणं दोघेही वाजवणार आहे. बघूया काय होणार. आधी मी बघतो कुठलं गाणं आहे ते. अप्रतिम गाणं आहे. हा दोघांनी मिळून बघायचं आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. बंपर बक्षीस मिळवून द्यायचं. हा हे गाणं सुद्धा सगळ्यांनी ओळखलं म्हणजे या दोघांच्या मनातलं यांनी ओळखलं तर 1000 रुपयाचं बक्षीस सुद्धा त्यांना मिळणार. 1 2 3 स्टार्ट. आणखी 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं म्हणजे 500 रुपये आणि अजून वरती 500 रुपये. अभिनंदन. तर या टप्प्यावर पुढच्या खेळात आता वहिनींची साथ देण्यासाठी घरातलं कुणीतरी येणार. कोण येणार बघूया. या दोघांनाही एक एक चिठ्ठी घ्यायला सांगणार आणि नंतर बघूया काय होणार. एक एक चिठ्ठी घ्या. एक द्या माझ्याकडे द्यायची. तुम्ही एक चिठ्ठी काढा यातली. चला पहिलं नाव आहे राणी नरुटे. या या या. बरं बरं. दुसरं नाव जाहीर करतो जान्हवी पाटील. आपण शेजारी. व्हेरी गुड. या चला टाळ्या. बरं मला सांगा किती वर्षाची ओळख आहे तुमची? माझी जवळ 6 वर्षापासून ओळख आहे तिच्याशी. यांच्या बरोबर. हो हो. कसा आहे स्वभाव त्यांचा? त्यांचा खूप हेल्पिंग, प्रेमळ आणि एकदम मिळून मिसळून. त्यामुळे तुमची मैत्री जास्त घट्ट झाली. हो हो. आणि यांचा स्वभाव कसा आहे? छान आहे, तशी प्रेमळ आहे पण राग लगेच येतो तिला. हो? हे मैत्रीणच बोलू शकते. हा पण बरं झालं तुम्ही बोलला. पण पटकन राग येतो. हो, पटकन राग. तुमच्यावर कधी रागावल्या होत्या किंवा कधी माझं बोलणं तिचं बंद? होतं कधी कधी, म्हणजे मला ती मुलीसारखीच आहे माझ्या. बरोबर आहे. आणि त्या माझ्या आई सारख्या आहेत मला. हा. मग त्या आई मला मुलीला ओरडते ना. मग अच्छा. बरं त्यांच्याकडे द्या माहिती. आम्ही तर दोघी दिवसातून 2-3 वेळा तर नक्कीच भांडतो. भांडता? हो, खूप जोरजोरात भांडतो आणि बिल्डिंगवाल्यांना असं वाटतं की आमचं काय होतं आणि काय नाहीये. म्हणजे आमचा आवाज मोठा आमचा आहे. आवाज मोठा आहे, दोघींचाही आवाज खूप मोठा आहे. लाऊडस्पीकर म्हटलं तरी चालेल. मी तुम्हाला विचारतो किती वर्षाची ओळख तुमची? आमची पण ही मला 6 वर्ष आली. आले राहायला तेव्हापासून 6 वर्ष. जर तुम्हाला 6 दिवसांसाठी लांब नेऊन ठेवलं तर काय होईल? करमणार नाही तसं. ऍक्च्युली तसं ही तरी वसई म्हणजे इथे वसईला वगैरे जाते तर 2-3 दिवसात येते, पण मी माझ्या गावी गेल्याच्या नंतर हिला अजिबात नाही करमत. काय हो खरं काय? हो, अजिबात नाही actually करमत. म्हणजे आम्ही जर त्या ठिकाणी आहोत म्हणजे बिल्डिंग मध्ये आहोत तर ही नसेल तर मला नाही करमणार. पूर्ण दिवसातून एकदा जरी नाही दिसलं ना आम्ही तर आम्ही लगेच येऊन सांगतो काय दिवसभर कुठे गायब होती, काय करत होतीस घरात. म्हणजे असं नकळत हे आमचं- नातं जडलंय तुम्ही. हो हो. असेच हसत राहा, आनंदी राहा आणि नाती अशीच घट्ट राहू द्या. पण आता तुम्ही तिघे म्हणजे तुम्ही दोघी आणि मिस्टर मिळून या माऊलीला आज बक्षीस मिळवून देणार का आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे. या घरामध्ये मी 1 2 3 म्हटल्यानंतर तिघेही जाणार. जिथे जायचं तिथे जा. रेफ्रिजरेटर पासून घरातल्या कपाटापासून जो दरवाजा उघडायचा आहे तो उघडा. तिकडनं आल्यानंतर मी 3 प्रश्न विचारणार. त्या 3 प्रश्नांची उत्तरं जर बरोबर आली, जे प्रश्न घरातलेच आहेत, नेहमीचे आहेत, डोळ्यासमोरचे आहेत. पहिलं उत्तर बरोबर आलं तर या माऊलीला चांदीचं नाणं मिळणार. दुसरं उत्तर बरोबर आलं तर माऊलीला मिळणार चांदीचा करंडा. आणि तिसरं उत्तर जर बरोबर आलं तर अन्नपूर्णेची ती मूर्ती आज माऊलीला या घरात मिळणार आशीर्वाद देण्यासाठी. बघूया या दोघी जणी आणि ते काय करतात. किचनच्या ओट्यावर टोपलीमध्ये किती कांदे आहेत
10 असतील. 10. तुमचं काय म्हणणं आहे? मी टोपलीच नाही पाहिली. मग काय रंग बघायला गेला होता आतमध्ये? मी ड्रॉवर शोधले सगळे, पण ड्रॉवर मध्ये मला काही चला, तुमचं काय म्हणणं आहे? मिस्टरांना विचारलं. 4. 4. ठीक आहे, दोघांनी उत्तरं दिली. बरोबर की चूक हे नंतर सांगतो, पण तिकडनं उत्तर आलंय 10, तिकडनं उत्तर आलंय 4. आता आणखी 2 जण उत्तरं देणार. कोण देत आहे? चला, नणनबाई तुम्ही सांगा. 12. 8. अजून कोण आहे घरातलं? 6. थांबा. आणि आता शेवटची संधी तुमच्याकडे. 11. 11. बाकी राहिलेले. आणि आता खरं उत्तर आहे, जे घरात आहे, आपण शूटिंगही केलेलं आहे, 5. घरात कांदे आहेत 5, त्यामुळे चांदीचं नाणं गेलं. आता दुसरं बक्षीस मिळणार का बघूया. चांदीचा करंडा. पुढचा प्रश्न. वॉर्डरोबच्या पहिल्या कप्प्यात हँगरला किती शर्ट अडकवलेले आहेत? 3. 7 ते 8 असतील. 7. मिस्टर? 12. 12. वर वाळत किती घालत नाही विचार, पण ठीक आहे. 12. 2. आई? 5. 5. 8. 7. तुमचं काय म्हणणं आहे? 4 असतील. 4. बरोबर उत्तर आहे 6. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि त्याचबरोबर चांदीचा कुंकवाचा करंडा हा तुमच्यासाठी. अभिनंदन. क्ल्यू देणार. त्या क्ल्यूच्या शेजारी चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती ठेवलेली आहे आणि ती घेऊन यायची आहे मिस्टरांनी. कान पकडा, आनंद मिळवा. वेळ सुरू झाली. सांगा लवकर. चहाचं सामान 20 सेकंद झाली. 10 मिनिट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. मिळाली. वैदींना मिळाली ही अन्नपूर्णेची मूर्ती. अभिनंदन. कोणाबद्दल बोलणार तुम्ही या दोघांपैकी? सुनबाई बद्दल. कशी आहे सुनबाई? सुनबाई एकदम छान हा. आहे, दिसायला छान आहे, राहते छान आणि तिला सगळ्या गोष्टीची आवड आहे. मला पटकन सांगा, त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नाही आहे तो स्वभाव चांगला आहे. तिकडे द्या, आईकडे द्या. मुलीला मी एकच सांगते हा. की तिने स्वभावामध्ये थोडा चिडचिडपणा कमी करायचा. याला म्हणतात आई. आणि जावयाबद्दल? त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. त्यांनी जे जिद्द पकडली म्हणजे त्याला हे काम करायचंच आहे ते करून सोडते. होय. बाकी पुढचा मागचा विचार करणार नाही. आणि त्यांनी शून्यातून मात्र जग निर्माण केलंय. काका आणि काकूच्या याच्यावरती त्यांनी खूप म्हणजे प्रगती केली. ते असते तर आज ते इथे कोपोलीमध्ये आहात, नाही तर गावात राहिले असते. तर आधी त्यांचा पहिला काका काकूंना हे सगळं श्रेय लागतं. काकांकडे द्यायचा. सुनबाईचा स्वभाव चांगला आहे, जिद्दी आहे, जरा चिडचिड होते आणि पुतण्या चांगलाच आहे. तो पण जरा कधी लेट येतो शाळेतनं किंवा आणि काम करावं लागतं, त्यामुळे चिडचिड होते थोडी. ॲडजस्ट तो करून घेतो. परत तुम्हाला विचारतो आता दोघांना. तुम्ही सांगा आधी, मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला? त्यांनी फक्त एक काय की खूप हायपर होतात. म्हणजे एक काही प्रॉब्लेम झाला किंवा काय शांततेत टेन्शन नाही घेता, म्हणजे चिडचिड पण होणार नाही आणि काही नाही असं. यांनी कुठला बदल केला? सेम. वैदींनी? चिडचिडपणा कमी करायला पाहिजे. खूप चिडतात. म्हणजे असं कधी मी लेट आलो, जेवायला वेळेवर नाही आलो, या ना वेळेवर. म्हणजे माझं म्हणणं असतं की मुलांसाठी थोडा वेळ द्यायला हवा. बरोबर. त्यासाठी. कुठे बाकी फिरायला काही नाही नाही. आलो. हो ना. भविष्यात वैदींनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तिला माझी बंधनं कोणतीच नाही. तिला जे हवं ते त्यांनी करावं. त्यांनी करा. हा पण एक आहे त्यांचं की त्यांची इच्छा आहे की मी सीईटी पास व्हावी म्हणून. काय होय नाही, राखून ठेवलं तुम्ही. हो. मग तुम्ही होणार आहात पाठ? ऍक्च्युली म्हणजे मला पण इच्छा आहे, पण घरात मुलं वगैरे आहे त्यामुळे नाही जमत तितकंसं. आणि त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? त्यांनी ते त्यांची स्वप्न आहेत ना, हं. त्यांना राजकारणाची खूप आवड आहे. बर. हो. मग ते जर त्या दृष्टिकोनातून गेले तर मी पण त्यांना फुलान सपोर्ट करणं. हो. वा वा. लोकांची सेवा करा असं ते म्हणतायत. आतापर्यंत विद्यार्थ्यांची केली, आता लोकांची करा. ती पण सदस्य आहेत. होय ना. हो. तुम्हालाही शुभेच्छा. हं? थँक्यू. या दोघांची सगळी स्वप्न पूर्ण हो यासाठी त्या अन्नपूर्णेच्या चरणी नतमस्तक होऊया.
खोपोलीतल्याच गगनगिरी महाराजांच्या चरणी नमस्कार करूया आणि यांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे असं म्हणत झी मराठीकडून देऊया एक भेटवस्तू. ही भेटवस्तू मिस्टरांची. अभिनंदन. या घरात लक्ष्मीच्या पावलांना आलेली ही माऊली, या माऊलीचा सन्मान करूया. तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.